आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। 1.5 लाख शेतकऱ्यांचे 7/12 बदलले, अधिकाऱ्यांचा प्रताप, सरकारची कबुली, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार। जमीन महसूल कायद्याच्या कलम 155चा चुकीचा वापर करून काही अधिकाऱ्यांनी मालकी हक्कांमध्ये फेरफार केल्याचं समोर आलंय। मूळतः लेखन दोष दुरुस्तीसाठी असलेल्या या कलमाचा गैरवापर करून नियमबाह्य आदेश काढण्यात आले। विशेषतः पुणे जिल्ह्यात जुलै-ऑगस्ट मध्ये 2025 दरम्यान हा प्रकार मोठ्या प्रमाणात झाल्याचं निष्पन्न झालं। चहा सोबत पाव बिस्किट खाणं आता विसरा, आखाती उद्यानामुळे 70% बेकऱ्या बंद। पूर्वी बेकरी व्यवसायामध्ये लाकडाच्या भट्ट्यांचा वापर केला जात होता, परंतु प्रदूषणाच्या दृष्टीने महापालिकांनी गॅस आणि इलेक्ट्रिक यंत्रणांचा वापर करण्याचे निर्देश दिले। नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून बेकरी व्यावसायिकांनी देखील गॅस आणि इलेक्ट्रिक प्रणालीकडे वळण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये सुमारे 70% बेकऱ्यांनी बदल सुद्धा केला होता। राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची परिषदेमध्ये घोषणा। महसूल मंत्र्यांनी सांगितलं की या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मागील 5 वर्षातील कलम 155च्या आदेशाची तपासणी करण्याचे आदेश 13 फेब्रुवारी 2026 रोजी देण्यात आले आहेत। गॅसचा पुरवठा पूर्वीसारखा तरी रांगा का, व्यावसायिक सिलेंडर बंद तरी हॉटेल सुरू। घरगुती गॅसच्या गैरवापरावर प्रशासन मूग गिळून सिलेंडर मिळत नसल्यामुळे नांदेडकर हवालदिल। चुकीचा हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, मोठे नुकसान होत असल्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप। तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ चुकीचा हवामान अंदाज वर्तवित आहेत, त्यामुळे शेतकरी दास्तवलेले आहेत। आजपासून 3 दिवस पाऊस येणार, गारपीट होणार असा हवामान अंदाज वर्तवत आहेत। त्यामुळे द्राक्ष, डाळिंब, पेरू उत्पादक तोडणीला उतरणीला आलेला शेतमाल व्यापाऱ्यांना देण्यासाठी धडपड करतात आणि याची संधी साधून व्यापारी कमी मालाने माल खरेदी करतात। अजित पवारांवरील स्थगन प्रस्ताव फेटाळला, विमान अपघातावर विधिमंडळात चर्चा होऊ दिली नाही, रोहित पवार यांची खंत। यावरून या अपघातामागे एक मोठी शक्ती असल्याच्या आमच्या संशयाची एक प्रकारे पुष्टी झाली आहे, असा दावा काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला। महासन्मान निधीचा हप्ता पुढील आठवड्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली। सोन्याच्या नाण्यांचा खणखणाट, दर प्रति तोळा 1,56,000वर। गुंतवणुकीसाठी गुढीपाडव्याचा पारंपरिक मुहूर्त साधण्याकडे कल वाढला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलजीवनचा बोजवारा, 1.85 कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचाराचे झरे। सायगावन येथील प्रकार, पाण्याची टाकी झुकली, विहीर निकृष्ट, सीओने दिले चौकशीचे आदेश। सिल्लोड तालुक्यात हाती आलेले पीक डोळ्यात देखत नष्ट, जिल्हाभर मेघगर्जनेसह अवकाळीने झोडपलं पिकांना गारपिटीचा तडाखा। रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, सोयगावमध्ये पानमळ्यांना फटका। मार्च पण संपत आला, पण अजून फेब्रुवारीचा हप्ता आला नाही। लाडक्या बहिणींना 1,500 कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे। मार्च महिना संपत आला तरीही हप्ता न आल्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले। सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातून शेतीसाठी कालवा आणि बोगद्यातून आवर्तन सुरू। उजनीत 84 टीएमसी पाणीसाठा, 9,50,000 एकर लाभ क्षेत्राला पाणी मिळणार। कमवू आणि शिका या योजनेअंतर्गत मुलींसाठी दरमहा 2,000, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे या योजनेमागील उद्देश। या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना 60 रुपये प्रति तास या दराने 2,000 रुपयांचं मासिक मानधन दिलं जाईल। हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिके भुई सपाट, फळबागांचे नुकसान, विजांच्या कडकडासह पाऊस। रब्बी पिकांना बसणार मोठा फटका, गव्हाचे पीक आडवे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात 12 गावांना बसणार पाणी टंचाईच्या झळा। 38 गाव पाणी पुरवठा योजनेचा, 54 गावे आणि 13 संस्थांना 5 दिवस आड पाणी पुरवठा। मनरेगाच्या देयकावरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती, मंत्री म्हणाले महिनाभरात सर्व देणी देऊ, विरोधकांचा सभात्याग। विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रलंबित देयकांचा मुद्दा बुधवारी जोरदार गाजला। गरीब शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत घेतलेल्या विहिरींच्या कुशल कामाचे पैसे अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे सरकारचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला।
कापूस शेतकऱ्यांना दिलासा 1718 कोटींची तरतूद. MSP खाली दर गेला तरी आर्थिक झळ बसणार नाही. कापूस हंगाम 2023-24 साठी किमान आधारभूत किंमत म्हणजे SSP व्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने ही मदत देण्यात येणार असून बाजारात कापसाचे भाव कमी झाल्यास शेतकऱ्यांकडून MSP दराने कापूस खरेदी करण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे. नाशिकला अवकाळीने झोडपलं 1000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. बळीराजाच्या डोळ्यात पाणी. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार गारपिटीमुळे द्राक्ष बागांमध्ये वेली जमिनीवर कोसळल्या असून काढणीला आलेल्या गहू आणि कांदा पीक पूर्णपणे आडवं झालं आहे. भव्य योजनेला सरकारची मंजुरी. 15 लाख रोजगार निर्माण होणार. उत्पादन क्षेत्राला मोठी चालना. देशभरात प्लग अँड प्ले सुविधा उपलब्ध होणार. मंत्रिमंडळाने मंजूर केला 33,660 कोटींचा निधी. 100 औद्योगिक पार्क उभारण्यात येणार. नागपूर जिल्ह्यातील मेळघाटला पावसासह गारपिटीचा तडाखा. चांदूर रेल्वेमध्ये वीज कोसळली. बोदू लाखेवाडा परिसरात हजेरी. चुरणी भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 17 मार्च पासून विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला होता. या इशाऱ्याचा प्रत्यक्ष प्रत्यय मेळघाटामध्ये पाहायला मिळाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये गारपीट. रब्बी पिकांचे नुकसान. 200 हेक्टरला फटका. लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर. राज्यातील 83% विवाहित तर 1.5% अविवाहित तर 4.7% विधवा महिलांना मिळतोय लाभ. अलीकडेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची नेमकी आकडेवारी किती याबाबतची सविस्तर माहिती आता समोर आली आहे. राज्यांना 10% अतिरिक्त LPGचा कोटा. केंद्राचा निर्णय. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिकांना दिलासा. यवतमाळ जिल्ह्यात केवळ 10% घरकुल पूर्ण. मंजूर 1,77,000 घरकुलांपैकी केवळ 18,000 बांधकामे पूर्ण. घरकुले महिनोन्महिने अपूर्ण राहण्याचे प्रमुख कारण निधीतील विलंब असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या घरकुल योजनेला गती मिळावी, त्यात पारदर्शकता यावी म्हणून निधी वितरणासाठी SNA स्पर्श ही नवीन प्रणाली आणण्यात आली. घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता प्रदान होणार. परळीमध्ये आज पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण होणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. विविध भागात रब्बी पिकांचे 100% नुकसान. हार्वेस्टरअभावी गव्हाचे पीक मातीमोल. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले. पावसाच्या भीतीने अंबही, लासूर आणि परिसरात गहू काढणीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. मात्र हार्वेस्टर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा गहू शेतात उभाच आहे. काही हार्वेस्टर मालकांनी मळणीचे दर दुप्पट केले. राज्यात आज आणि उद्या पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता. राज्यातील काही भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील 2 दिवस काही ठिकाणी गारपीट तर बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात अवकाळीचा फटका. रब्बीची पिके भुईसपाट. आंबा, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. निलंगा आणि देवणी तालुक्यामध्ये सर्वाधिक झळ. प्रदूषणकारी दुचाकी आणि 4 चाकी वाहनांवर दुप्पट ग्रीन टॅक्स. विधान परिषदेत महाराष्ट्र मोटर वाहन कर विधेयक मंजूर. यापुढे नव्या उपाययोजनांद्वारे वाहन चालकांकडे PUC नसेल तर त्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.